औक्षण कसे करावे? औक्षणाच्या ताटात नेमकी काय ठेवावे? कोणाला औक्षण करावे आणि कोणाला करू नये? नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक परंपरांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यापैकी एक सुंदर परंपरा म्हणजे औक्षण. सण, शुभकार्य, लग्न समारंभ, वाढदिवस, भाऊबीज, रक्षाबंधन, गृहप्रवेश किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या प्रिय व्यक्तीचे औक्षण केले जाते. मात्र औक्षण म्हणजे फक्त ताट फिरवणे किंवा आरती ओवाळणे एवढेच नाही. त्यामागे शुभेच्छा, मंगल कामना आणि आदराची भावना असते. पण औक्षण करताना ताटात कोणकोणते साहित्य ठेवावे? औक्षणाची योग्य पद्धत काय? कोणाचे औक्षण करावे? कोणाकडून औक्षण करून घ्यावे? आणि कोणत्या परिस्थितीत औक्षण टाळावे याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. चला तर मग आज हे सर्व अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजून घेऊया. औक्षण म्हणजे नेमके काय? औक्षण हा शब्द अक्षत आणि शुभ आशीर्वादाच्या परंपरेशी जोडला जातो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये औक्षण करण्याची प्रथा प्रचलित आहे. औक्षणामध्ये दिवा किंवा निरांजन प्रज्वलित करून कुंकू, अक्षता आणि इतर मंगल साहित्याच्या सहाय्याने व्यक्तीला ओवाळले जाते. यामागील मुख्य भावना असते, तुमच्या आयुष्यात सुख, आरोग्य, समृद्धी, यश आणि मंगलता नांदो. म्हणून औक्षण ही केवळ धार्मिक कृती नसून प्रेम, सन्मान आणि शुभेच्छा व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे. औक्षणाच्या ताटात काय काय ठेवावे? औक्षणाचे ताट तयार करताना शक्यतो स्वच्छ आणि सुंदर ताट वापरावे. सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे कुंकू. कुंकू हे मंगलतेचे प्रतीक मानले जाते. औक्षण करण्यापूर्वी कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. यानंतर अक्षता ठेवाव्यात. अक्षता म्हणजे तांदळाचे दाणे, साधारणपणे कुंकू किंवा हळदीने मिश्रित करून वापरले जातात. अक्षतांचा अर्थ पूर्णता आणि मंगल आशीर्वादाशी जोडला जातो. ताटामध्ये निरांजन किंवा तेलाचा किंवा तुपाचा दिवा ठेवला जातो. दिवा प्रज्वलित करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. काही कुटुंबांमध्ये हळद, कुंकू, फुले, चंदन, गंध, सुपारी, नारळ किंवा इतर मंगल वस्तूही ठेवतात. विशेष प्रसंगानुसार गोड पदार्थ किंवा पेढा देखील ठेवला जाऊ शकतो. मात्र प्रत्येक औक्षणाच्या ताटात सर्वच वस्तू असणे अनिवार्य आहे असे नाही. परंपरा, कुटुंबाची पद्धत आणि प्रसंगानुसार साहित्य बदलू शकते. औक्षणाचे ताट कसे मांडावे? सर्वप्रथम ताट स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. ताटाच्या मध्यभागी निरांजन ठेवावे. त्याच्या एका बाजूला कुंकू आणि अक्षता ठेवाव्यात. आवश्यक असल्यास हळद, चंदन आणि फुले ठेवावीत. दिवा व्यवस्थित पेटवून तो स्थिर आहे याची खात्री करावी. लहान मुलांचे औक्षण करत असल्यास ताट मुलांच्या हातापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. औक्षणाच्या ताटामध्ये अनावश्यक वस्तूंची गर्दी करण्याची आवश्यकता नाही. स्वच्छता, साधेपणा आणि श्रद्धा हे अधिक महत्त्वाचे आहेत. औक्षण करण्याची योग्य पद्धत काय? आता सर्वात महत्त्वाचा भाग, औक्षण प्रत्यक्ष कसे करावे? ज्याचे औक्षण करायचे आहे त्या व्यक्तीला व्यवस्थित बसवावे किंवा प्रसंगानुसार उभे ठेवावे. सर्वप्रथम कपाळावर कुंकू किंवा गंध लावावा. त्यानंतर अक्षता लावाव्यात. काही परंपरांमध्ये प्रथम गंध, नंतर अक्षता आणि त्यानंतर निरांजनाने औक्षण करण्याची पद्धत आहे. निरांजन हातात घेऊन त्या व्यक्तीसमोर श्रद्धेने ओवाळावे. औक्षण करताना मनात त्या व्यक्तीसाठी चांगल्या आणि मंगल भावना ठेवाव्यात. औक्षण झाल्यानंतर अक्षता ठेवाव्यात आणि प्रसंगानुसार गोड पदार्थ देऊन आशीर्वाद घ्यावा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. औक्षणाची एकच सार्वत्रिक पद्धत नाही. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, कुटुंबांमध्ये आणि धार्मिक परंपरांमध्ये पद्धती वेगळ्या असू शकतात. म्हणून आपल्या घरातील रूढ परंपरेचा आदर करणे योग्य आहे. औक्षण कोणाला करावे? औक्षण कोणाचे करायचे हे प्रसंगाला अवलंबून असते. सण किंवा शुभ प्रसंगी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे औक्षण केले जाऊ शकते. वाढदिवस, यश, नवीन नोकरी, परीक्षा, प्रवास किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी शुभेच्छा देताना प्रिय व्यक्तीचे औक्षण करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. लग्न समारंभात वर व वधूचे औक्षण केले जाते. गृहप्रवेशाच्या वेळी कुटुंबातील सदस्यांचे किंवा नव्या घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे औक्षण करण्याची पद्धत काही ठिकाणी आढळते. भाऊबीज, रक्षाबंधन यासारख्या सणांमध्येही औक्षणाला विशेष महत्त्व असते. म्हणजे औक्षणाचा केंद्रबिंदू आहे शुभ प्रसंगी व्यक्तीला शुभमंगल शुभेच्छा देणे. कोणाकडून औक्षण करून घ्यावे? परंपरेनुसार काही शुभ प्रसंगी घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा वडीलधारी व्यक्ती औक्षण करतात. काही प्रसंगी आई, आजी, बहीण, पत्नी किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती औक्षण करतात.
मात्र फक्त अमुकच व्यक्तीने औक्षण करावे, अन्य व्यक्तीने करू नये असा एकच नियम सर्व कुटुंबांना लागू होतो असे नाही. हा विषय कुटुंबाची परंपरा, प्रसंग आणि धार्मिक पद्धतीनुसार बदलतो. कोणाला औक्षण करू नये याबाबत समाजात अनेक कठोर नियम आणि समजुती सांगितल्या जातात. मात्र प्रत्येक समजुतीला धार्मिक शास्त्राचा आधार आहे असे समजणे योग्य नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आजारी आहे म्हणून तिचे औक्षण करणे नेहमीच निषिद्ध आहे असे सर्वत्र मान्य असलेले एकसारखे शास्त्रीय विधान नाही. तरीही आरोग्याच्या कारणाने, संसर्गाचा धोका असल्यास किंवा व्यक्तीला अस्वस्थ वाटत असल्यास औक्षणाचा आग्रह करू नये. तसेच एखाद्या व्यक्तीला धार्मिक विधी करण्याची इच्छा नसल्यास तिच्यावर दबाव टाकू नये. औक्षणाचा उद्देश आनंद आणि शुभेच्छा देणे आहे, त्यामुळे कोणालाही अस्वस्थ करणारी कृती टाळणे योग्य आहे. मासिक पाळीतील महिलांनी औक्षण करू नये का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. काही पारंपरिक कुटुंबांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांनी काही धार्मिक विधी न करण्याची परंपरा आहे, तर अनेक कुटुंबांमध्ये अशी मनाई पाळली जात नाही. त्यामुळे याला सर्व महिलांसाठी लागू होणारा सार्वत्रिक नियम समजणे योग्य नाही. कुटुंबाची श्रद्धा आणि परंपरा पाळायची असल्यास ती स्वेच्छेने आणि परस्पर आदराने पाळावी. मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे, त्यामुळे त्या काळातील महिलेला कमी लेखणे किंवा तिचा अपमान करणे योग्य नाही. विधवा महिलांनी औक्षण करू नये का? याबाबतही अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. जुन्या सामाजिक परंपरात विधवा महिलांना काही मंगल विधींपासून दूर ठेवले जात असे. परंतु आजच्या काळात एखाद्या महिलेची वैवाहिक स्थिती तिच्या प्रेम, आशीर्वाद किंवा शुभेच्छा देण्याच्या क्षमतेशी जोडणे आवश्यक नाही. त्यामुळे अशा प्रथा पाळायच्या किंवा नाहीत हे कुटुंबाच्या परंपरेनुसार ठरवता येते. मात्र विधवा महिलेला अशुभ समजणे किंवा तिचा अपमान करणे योग्य नाही. गर्भवती महिलांनी औक्षण करू नये का? याबाबतही अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. गर्भावस्था ही नैसर्गिक अवस्था आहे. केवळ गर्भवती असल्यामुळे एखाद्या महिलेला अशुभ समजण्याचे कारण नाही. मात्र तिला थकवा, चक्कर, अस्वस्थता किंवा डॉक्टरांनी विश्रांती सांगितली असल्यास तिने कोणताही विधी करण्यासाठी स्वतःवर ताण घेऊ नये. औक्षण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दिवा किंवा निरांजन असताना सुरक्षिततेची काळजी घ्या. लहान मुलांच्या अगदी जवळ जळता दिवा नेऊ नका. दिवा अस्थिर ताटात ठेवू नका. औक्षण करताना व्यक्तीच्या कपड्यांना किंवा केसांना दिवा लागू नये याची काळजी घ्या. ताटामध्ये खूप वस्तू ठेवून ते जड करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औक्षण करताना भीती निर्माण करणारे किंवा हे केले नाही तर अनर्थ होईल असे अंधश्रद्धेचे संदेश देऊ नका. औक्षण ही मंगल भावना व्यक्त करण्याची परंपरा आहे, भीती निर्माण करण्याचा विधी नाही. औक्षणाचा खरा संदेश. आजच्या काळात औक्षणाकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यामागील भावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. आई आपल्या मुलाचे औक्षण करते तेव्हा तिच्या मनात मुलाच्या सुखाची इच्छा असते. बहीण भावाचे औक्षण करते तेव्हा त्याच्या दीर्घायुष्याची आणि आनंदाची भावना असते. ज्येष्ठ व्यक्ती लहानांचे औक्षण करते तेव्हा त्यांना आशीर्वाद देते. म्हणून औक्षणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ताटातील साहित्य नव्हे तर मनातील शुभेच्छा आणि प्रेम आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, औक्षणाच्या पद्धती प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार बदलतात. त्यामुळे एका घरातील पद्धत दुसऱ्या घरावर लादण्याची गरज नाही. काही जण शास्त्रानुसार विशिष्ट पद्धत पाळतात, काही जण पारंपरिक पद्धत पाळतात, तर काही जण साध्या पद्धतीने औक्षण करतात. परंपरा जपताना विवेक, सुरक्षितता, स्वच्छता आणि परस्पर सन्मान यांना महत्त्व देणे सर्वात योग्य आहे. औक्षणाचा सुंदर अर्थ एवढाच, तुमच्या आयुष्यात सदैव सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि मंगलता नांदो. अशा या सुंदर भारतीय परंपरेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या संस्कृतीतील अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी ऑल अबाउट शास्त्राला नक्की जोडलेले रहा.